हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग आणि नवीन पद्धतीने ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तर या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी. बघू शकता हा ब्लाउज पीस आहे आपला. आता आपण अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं टोटल 14 घेतलेली आहे. रुंदी आपण इथं 10 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे बघू शकता. त्यानंतर आपण इथं गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 इंच घेणार आहे बघू शकता. 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची आपण इथं 9.5 घेणार आहोत. तर 9.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला पण आपण मार्किंग करून रेष मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं रेष मारून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. डिझाईन आपल्याला चौकोनी गळ्यावर बनवायचं आहे म्हणून आपण अशा प्रकारे चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती इथं गळा जो आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे अस्तरवरती गळा जो आहे कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती आपल्याला अशा प्रकारे अस्तर जे आहे सेट करायचं आहे. त्यानंतर आपण इथं साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून अस्तर आणि ब्लाउज पीसला जेव्हा टीप वगैरे टाकतो ब्लाउज आणि अस्तर पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण साईडला पिन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेणार आहोत. खालच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउजच्या गळ्याला इथं पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान येतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं जो आतला ब्लाउजचा कपडा इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. आता आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अगदी व्यवस्थित इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला अगोदर दाब टीप मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घेणार आहोत. खालच्या साईडला दाब टीप मारल्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचे आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपला खालचा जो अस्तरचा पार्ट आहे इथं वरती नाही दिसला पाहिजे. तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे पूर्ण ब्लाउजला. तर बघू शकता साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाउजच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचर आणि वरच्या साईडला 4 इंचर अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. तर बघू शकता दुसरीकडे पण अशाच प्रकारे आपल्याला इथं टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता फिनिशिंग आपण इथं गळा जे आहे तयार केलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायला घ्यायचं आहे. ब्लाउज जे आहे आपण इथं साईडला ठेवूया. त्यानंतर आपण ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे. अशा प्रकारे 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. कट करून आपण इथं थोडं अंतर सोडून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण इथं पट्टीवरती टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे साईडचा. तर अशा प्रकारे आपण इथं पट्टीवर टिप मारून घेतलेले आहे. पट्टीला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं दोरी तयार केलेली आहे. दोरीला आपण थोडं प्रेस केलेलं आहे वरती. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजचाच कपडा घ्यायचा आहे.
रुंदी आपण 5 इंचाची घेतलेली आहे, उंची आपण इथं 10 इंचाची घेतलेली आहे. डबल फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण टिप मारून घेऊया. त्यानंतर सेंटर मध्ये आपल्याला थोडा गॅप सोडायचा आहे, म्हणजे आपल्याला कापड जे आहे पलटून घेण्यासाठी तर सेंटर मध्ये आपल्याला थोडा जागा ठेवायची आहे. तर आपण ह्याला पलटून घेऊया. आता जिथं आपण थोडी जागा सोडलेली आहे त्याच्यामध्ये आपण इथं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेलं आहे, वरती थोडं प्रेस करून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. सुई दोऱ्याने आपल्याला अगदी व्यवस्थित इथं गाठ मारून घ्यायचं आहे. बघू शकता असं फ्लावर तयार करून घेतलेलं आहे आपण इथं सिंपल असं. तर सुंदर असं फ्लावर आपण इथं तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला आता लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे अगोदर आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. लेस अगदी आपल्याला फिनिशिंगनं लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा लुक जो आहे छान आला पाहिजे. अगदी गळ्याच्या जवळ लावून घ्यायचा आहे आपल्याला लेस. दुसरीकडे पण आपण अशाच प्रकारे फिनिशिंगनं लेस लावून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे लेस लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला ब्लाउजचा जो लुक आहे अजून छान आला पाहिजे. तुम्हाला पण ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप. तर खालच्या साईडला पण आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो पट्टी तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला इथं ठेवून इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तिरपी आपण ठेवून इथं टिप मारून घेऊया गळ्याला. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण अशाच प्रकारे इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे पट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. खालच्या साईडला पण टिप मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथे एका साईडला पट्टी जी आहे लावून घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे पट्टी लावून घ्यायचा आहे. बघू शकता खूप छान लुक येतोय ब्लाउजचा. दोन्हीकडे आपल्याला इथं फिनिशिंगनं पट्टी लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दोन्ही साईडला पट्टी लावून घेतलेली आहे. बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर जे बनवले आपल्याला इथं फ्लावर लावून घ्यायचं आहे. फ्लावरला आणि ब्लाउज पीसला अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपला फ्लावर जो आहे हल्ला नाही पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावर लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं लटकन बनवूया. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपण इथं वरच्या साईडला टिप मारून घेणार आहोत दोरी ठेवून. दोन्ही पण आपल्याला अशाच प्रकारे लटकन बनवून घ्यायचं आहे. तर सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे. आता ब्लाउजच्या वरच्या साईडला इथं लावून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे इथं ब्लाउजच्या वरच्या साईडला इथं लटकन जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं फ्लावरवरती बटन लावून घेऊया, म्हणजे आपला लुक जे आहे अजून छान दिसेल. जर तुम्हाला पण असा ब्लाउज डिझाईन बनवायचा असेल तर हा व्हिडिओ बघून एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक. तर अस्तर आणि ब्लाउज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण बॅक साईडचा डिझाईन बनवण्यासाठी. अगोदर आपण गळ्यासाठी अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. पूर्ण उंची आपण 14 घेतलेली आहे ब्लाउजची. रुंदी आपण इथं 11 घेतलेली आहे टोटल. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याची उंची आपण इथं 10 घेणार आहोत. तर अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला इथं पट्टीने रेष मारून घ्यायचा आहे. एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं चौकोनी देणार आहोत. तर अशा प्रकारे बॉक्स करून चौकोनी आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अस्तरवरती आपण जो गळा आहे तो कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउजच्या पीस वरती आपल्याला अस्तर ठेवायचा आहे.
अस्तर आणि ब्लाऊज पीसला इथं साईडला पिन लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला इथं टीप मारून घेऊया अगोदर. तर खालच्या साईडला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. अस्तरच्या अगदी जवळ आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायचा आहे गळ्याला. तर पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाऊजचा गळ्याचा आतला कपडा आहे जो आपण इथं कट करून घेऊया. आतला जो कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे, त्यानंतर इथं साईडला आपण कट मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं अस्तर आणि ब्लाऊज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस जे आहे पलटून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला दाब टीप जे आहे मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला पण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टीप जे आहे मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण गळा जो आहे तयार केलेला आहे. त्यानंतर इथं खालच्या साईडला आपण इथं टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. तर अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपण टक्स जे आहे मारून घेऊया. ब्लाऊजचा गळा जो आहे आपण इथं तयार करून घेतलेला आहे. आता वरच्या साईडला आपल्याला डिझाईन बनवायला घ्यायचा आहे. डिझाईन बनवण्यासाठी इथं आपण वेगळ्या कलरचा कपडा कट करून घेतलेला आहे आपल्या ब्लाऊजच्या मॅचिंगचा. अशा प्रकारे आपण पट्टी कट करून इथं वरच्या साईडला फोल्ड करून आपण टीप मारून घ्यायचा आहे. पट्टी आपण 3.5 इंचाची घेतलेली आहे. डबल फोल्ड करून आपल्याला इथं वरती साईडला टीप मारून घ्यायचा आहे. पूर्ण पट्टीला आपण इथं जे आहे टीप मारून घेतलेलं आहे. पट्टीला आपल्याला आता पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण पट्टी जे आहे पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं 3.5 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचं आहे. सर्व पट्ट्या जे आहे आपण एका साइजचे कट करून घेणार आहोत, छोट्या छोट्या 3.5 इंचाच्या. तर अशा प्रकारे डिझाईन बनवण्यासाठी आपण छोटे छोटे पट्ट्या जे आहे तयार करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एक सुई घेतलेली आहे. एक सुईमध्ये आपल्याला अशा प्रकारे कापड जे आहे गुंडाळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सुई बाजूला काढून एक्स्ट्रा जो कपडा आहे आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथं दोऱ्याने इथं गाठ मारून घ्यायचा आहे खालच्या साईडला. तर अशा प्रकारे आपण फ्लावर बनवण्यासाठी कळी जी आहे इथं तयार केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा एक दाखवते. तर अशा प्रकारे सुईमध्ये जो कापड गुंडाळून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला. सुई काढून आपल्याला इथं उरलेला कपडा जो आहे आपल्याला गुंडाळून घेऊन खालच्या साईडला गाठ मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे फ्लावर बनवण्यासाठी आपण कळी जी आहे तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोऱ्यामध्ये वळून घ्यायचं आहे एक एक करून.
सर्व कळ्या जे आहे अगदी व्यवस्थित आपल्याला सुई दोऱ्यामध्ये घालून गाठ मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपला फ्लावर जे आहे इथं तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीसला अशा प्रकारे फोल्ड करून आपण गळ्याच्या साईडला इथं बाहेरच्या साईडला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे टेप ठेवून आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. तर अशा प्रकारे रेस्ट मारून घेऊन दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. जे आपण डिझाईन बनवण्यासाठी पट्ट्या तयार केलेल्या आहे आता आपल्याला गळ्याच्या साईडला ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला एकाच्या खाली एक ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एका साईडला आपण पट्ट्या जे आहे लावून घेतलेला आहे बघू शकता. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे जे आहे लावून घ्यायचं आहे गळ्याला. तर पूर्ण गळ्याला आपण दोन्ही साईडला इथं पट्ट्या जे आहे आपण लावून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण साईडला जे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे त्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला टिप जे आहे मारून घ्यायचं आहे. जिथं आपण रेश मारून घेतलेला आहे 1.5 इंचावर त्यावर आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो कपडा राहिलेला आहे त्याला फोल्ड करून आपल्याला परत एकदा ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कपडा जो आहे डबल फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर एका साईडला आपण फोल्ड करून टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून एक एक टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. तर दोन्ही गळ्याच्या साईडला आपण इथं पट्ट्या जे लावून घेतलेला आहे. जो साईडचा गळ्याचा एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. म्हणजे गळा जो आपला अगदी व्यवस्थित दिसला पाहिजे, आपली फिनिशिंग पण छान आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एकीकडे आपण लेस जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण लेस लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला इथं लेस जे आहे लावून घेतलेले आहे गळ्याला. आता गळ्याला डिझाईन बनवायला घेऊया. इथं सुई दोरा घेतलेला आहे आपण. वरचा जो एक पदर आहे आपल्याला अशा प्रकारे सुई दोऱ्यामध्ये वळून आपल्याला एक फ्लावर बनवून घ्यायचा आहे वरच्या साईडला. तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपल्याला वळून जे आहे इथं गाठ मारून घ्यायचा आहे 3-4 वेळा. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला एक मणी लावून घेऊया. म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसला पाहिजे त्यासाठी आपल्याला इथं वरच्या साईडला इथं एक मणी लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता एक आपण इथं फ्लावर जे आहे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे सुई दोऱ्यामध्ये वळून आपल्याला तयार करून घ्यायचा आहे फ्लावर. तर एक एक करून अशाच प्रकारे आपल्याला सुई दोऱ्याने जे आहे फ्लावर जे पूर्ण गळ्याचे बनवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण फ्लावर जे बनवून घेतलेला आहे सुई दोऱ्याने. त्यानंतर आपण खालच्या साईडला जो फ्लावर बनवून घेतलेला आहे आता आपल्याला सुई दोऱ्याने इथे लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 2-3 वेळा अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गाठी मारून घ्यायच्या आहेत.
खालच्या साईडला आपण इथं फ्लावर जे लावून घेतलेले आहे, त्यानंतर असं सिंपल असं आपण इथं लटकन तयार करून घेतलेलं आहे. आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याच्या वरच्या साईडला लावून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण लटकन जे आहे लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण खालच्या साईडला जो फ्लावर बनवलेला आहे त्याच्यावर एक आपण इथं बटन लावून घेऊया. तर हा आहे आपला गळ्याचा फायनल लुक. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असा डिझाईन आपण इथं बनवून दाखवलेला आहे तुम्हाला. बऱ्याच बायकांना काय होतं की चौकोनी गळा हा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावर अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर दिसत आहे. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. बऱ्याच वेळेस आपल्याला तेच डिझाईन शिवून कंटाळा आलेला असतो, तर असा नवीन युनिक डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.